अजित पवारांनी जो निधी दिलाय त्यावरून शिंदेचे मंत्री नाराज आहेत. असं वर्तमानपत्रात वाचतोय आम्ही, शिंदे साहेबांचे मंत्री नाराज आहेत म्हणून. यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं. एकला आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस होतीच ना. तेव्हा देखील अजितदादांच्या विरोधात हीच तक्रार करायला निधी मिळत नाही म्हणून तेव्हा तक्रार तीच होती. आजची तक्रार आहे. हे मोठे नेते आहेत, राज्य चालवून राहिले आहे, तेव्हा तिघांनी बसावं आणि योग्य प्रकारचं न्यायपूर्ण वाटप कसं होईल निधीचं याची दक्षता घ्यावी. दुसरं काय होणार. म्हणजे कोणाला असं वाटतं का म्हणे की आमचा अन्याय होतो म्हणून. त्यामुळे तुम्ही सत्तेमध्ये आहात, सरकार तुमच्याकडे आहे, मुख्यमंत्री तुम्ही आहात, अर्थमंत्री तुम्ही आहात, उपमुख्यमंत्री तुम्ही आहात, तर तुम्ही बसून ठरवा याची काय व्यवस्था करायची होती, जेणेकरून अशा प्रकारचा वितंडवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. ठाकरे बंधू सध्या एकत्र येण्याच्या ज्या चर्चा रंगल्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगा. काय हे अनप्रेडिक्टेबल आहे. खरं करायचं उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे साहेब यांच्या एकत्र आले तर उद्धव ठाकरेची आणि राज ठाकरेची फायदा होईल. पण हे एकत्र येण्याचं ते जोडतात कोणी महाराष्ट्राच्या फायद्यासाठी. पण त्यात एकत्र चांगली गोष्ट आहे ना. संजय राऊतांची वक्तव्य म्हणजे संजय राऊत जेव्हा BJP सोबत युतीचं सरकार चालवते त्याचं काय, शिवसेना आणि BJPची युतीचं सरकार महाराष्ट्रात त्यापूर्वी आणायला लागलेलीच होती ना. तेव्हा आपल्या सोयीचं वक्तव्य करणं हे काही बरोबर नाही आहे. संजय राऊतसारखी माणसं विद्वान माणसं आहेत, राजकारणाचा प्रचंड अनुभव त्यांना आहे. असं आणीबाणीच्या संदर्भात असं वक्तव्य त्यांनी केलं. दुसरा हा प्रश्न येऊ शकतो, तुम्ही काल त्याच्यासोबत होतात तेव्हा आणीबाणी नाही आठवली तुम्हाला, आताच का आठवण राहिली तुम्हाला, असा विचार नको आहे. आपण जर संबंधांना स्थिती नाही मिळाली तर सोबळावर लागण्याचा आपण इथं घोषित करूया. परंतु ही घोषणा करण्याआधी म्हणजे आपली काही महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिंदे साहेबांसोबत काही समन्वय होईल ना. झाली. 2-4 दिवसाचं बैठक आहे आमची. काय प्रत्येक पक्ष हे ठरवतो आम्ही इतक्या जागा लढणार, युतीमध्ये असे पक्ष ठरवतात. आता अजितदादांनी काही जागेची मागणी केली आहे, शिंदे साहेबांनी काही जागेची मागणी केलेली आहे, BJPचं आपलं काहीतरी सुरू आहे. तेव्हा आठवले साहेबांनी मागितली आहे महायुतीमध्ये जागा. तेव्हा प्रत्येकाचं टार्गेट ठरलेलं आहे. तेवढ्या जागा जर मिळाल्या नाहीत तर पुढे काय करायचं याचा विचार करू. सर, म्हणतायत की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा रिपाईची एकीकरणाची साथ घातली, कसं वाटतं? नुसता साथ घालून चालत नाही. ग्राउंडवर लेवलवर काय सुरू आहे तुमचं. मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्हावं, आम्ही करा, सुरुवात तर करा ना. नुसतं बोलाची कडीला बोलाचा भात हे चाललं नाही आता. आणि आम्हाला विचारायची गरज नाही ऐक्य करताना. तुम्ही एक व्हा, आम्ही विलीन होऊन जाऊ त्याच्यामध्ये. आम्हाला विचारलंच पाहिजे, याची काही गरज नाही आहे. तुम्ही एक व्हा, एक झालात की आमचा जो पीपल्स रिपब्लिक पक्ष आहे तो तुमच्या ऐक्यामध्ये विलीन करून टाकू, काय पाहिजे. सर, आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तो काळ जो होता आणीबाणीचा, आता
त्याचा देखील वर्धापन दिवस साजरा केला जात आहे. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय गरज आहे का त्याची? विसरून जायला पाहिजे ते. आता नवीन नवीन काय सुरू आहे या ठिकाणी? बेळगावमध्ये आमचे इतके लोक मारले गेले. पाकिस्तानचे वक्रदृष्टी आमच्या देशावर आहे. या रिसेंट ज्या घडामोडी आहेत त्याचं काय? काल परवा जेवढी भयानक विमान दुर्घटना झाली, 250-300 लोक मारले गेले, हे प्रश्न आहे. आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज 2-4 आत्महत्या शेतकऱ्याच्या होत आहेत. पण काय येते की आणीबाणीचं समर्थन कोणी केलेलं नाही आहे. पण आणीबाणीचे काय फायदे झालेत, फायदे किती झालेत, तोटे किती झालेत, याचा आकडा तर केला पाहिजे. म्हणजे आणीबाणीचं सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव म्हणतात ना, सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. हे बंद करावं तर काही नाही, नवीन काहीतरी काढावं. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.